मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन घडामोडी घडत आहे। काही दिवसांपूर्वी न्यायालयात चार्जशीट दाखल झाले, तर या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली। या प्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होत होते। अखेर काल धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला। राजीनाम्यानंतर राज्यभर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत वाल्मिक कराड व अन्य आरोपीसह मंत्री धनंजय मुंडेंना आरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली। तर या दरम्यान महंत नामदेव शास्त्री यांच्यावर देखील पुन्हा टीका होऊ लागली आहे। बीड येथील मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला आता नवीन वळण मिळत आहे। त्या हत्ये प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी न्यायालयात चार्जशीट दाखल झालं। या चार्जशीटमध्ये त्यांच्या हत्येवेळी जे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आलेले होते ते व्हिडिओ आता प्रसारमाध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ आणि तसेच फोटो पाहून अक्षरशः सगळा महाराष्ट्र हा हळहळला। या फोटो आणि व्हिडिओ नंतर अक्षरशः महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली गेली। या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तब्बल 84 दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी होत होती, परंतु या सगळ्यात कुठेही इतके दिवस मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा हा होत नव्हता। परंतु ज्या दिवशी चार्जशीट दाखल झालं, चार्जशीटमधले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला पदाचा जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांकडे दिला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। त्यानंतर राज्यपालांनी देखील हा राजीनामा त्यांचा स्वीकारलेला आहे। परंतु मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मराठा समाजाने तसेच या सर्व फोटो पाहून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। या अशा सगळ्या याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे हे या प्रकरणाचे आरोप होत असताना रात्री अचानक जे भगवानगडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। त्या दिवशी त्यांनी भगवानगडावर मुक्काम देखील केला होता। यावेळी गडावर मुक्काम करतेवेळी गडाचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करताना ते असे करू शकत नाही, त्यांची जे आहे नियत आहे ती तशी नाही असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती। त्यानंतर देखील महाराष्ट्रात अनेकांनी याबाबत निषेध व्यक्त केलेला होता। तर त्यानंतर महंत नामदेव शास्त्रींची धनंजय देशमुख यांनी व त्यांच्या संतोष देशमुखांचे जे कुटुंब आहे त्यांनी भेट घेत जे काही त्या प्रकरणातले पुरावे आहेत, जे काही आरोपपत्र दाखल झालेलं होतं ते सगळे पुरावे आणि आरोपपत्र महंतांना दाखवल्यानंतर महंतांनी देखील त्यावेळेस सांगितलं होतं की मला ही सगळ्याची माहिती नव्हती, परंतु आता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भगवानगड आहे व मी देखील आहे असं त्यावेळेस सांगितलं होतं। परंतु या वादात कुठेतरी महंत हे सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आता या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस काल मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यानंतर आता मराठा समाजाकडून महंत नामदेव शास्त्रींवर पुन्हा एकदा टीका करण्याचं तसं त्यांना प्रश्न विचारू लागले आहेत। अनेक मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महंत नामदेव शास्त्री यांनी बोलावे, त्याबाबत उत्तर द्यावं अशी मागणी करत होते। आज अखेर या सगळ्या 2 दिवसात प्रकरणामध्ये महंत नामदेव शास्त्रींनी कुठल्याही प्रसारमाध्यमांना आपले प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु आज सकाळी नामदेव शास्त्रीजींनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला या सगळ्याबाबत माहिती नव्हती, मला जाण नव्हती, पण कुठंतरी आता या सगळ्या प्रकरणानं ज्यावेळेस कुटुंबियांनी मला ते पुरावे दाखवले, त्या पुरावे दाखवल्यानंतर मला त्याची जाण आली, मला त्याची भावना आली आणि आता त्या भावनेनंतर मी देखील सांगितलेलं होतं की भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे। या सगळ्यांमध्ये आता यापुढे काय कारवाई होती हे पाहणे आता गरजेचं ठरणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर। दरम्यान काही दिवसांपूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती। त्यानंतर मराठा समाजाने महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली होती। काल मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर मराठा समाजाकडून पुन्हा एकदा महंत नामदेव शास्त्रींना टार्गेट केले गेले। यावेळी अहिल्यानगर शहरातील मराठा सेवक गोरख दवळी यांनी नामदेव शास्त्री यांनी आता या प्रकरणावर बोलावे असे म्हटले होते। मी त्या आंदोलनातच म्हटलं होतं का महंतांनी
सर्व समाजाला, म्हणजे तो भगवानगड काय ते फक्त एका समाजाचा नाहीये. तिथं दसरा मेळाव्याला असतील, बाकीचे ज्यावेळेस गोपीनाथ राव त्यावेळेस सर्व समावेशक लोक जात होते. आणि आजच्या घडीला जर समजा ते महंत त्यांची पाठराखण करताय शास्त्री, तर आज शास्त्रींनी याच्यावर बोलावं का? ते म्हटले 100% तो गुन्हेगार नाहीये, तर मग आज राजीनामा का दिला? याचा अर्थ तो गुन्हेगार आहे. आज महंतांनी याच्यावर बोलतं व्हावं, कारण महंत संत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. संतांनी एकाची बाजू घेऊन संत परंपरेला बदनाम करू नये, या माध्यमातून अशी माझी भावना. 2 दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राज्यभर चर्चा असून मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महंत नामदेव शास्त्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर मागील वक्तव्याच्या विपर्यास पाहून महंत नामदेव शास्त्री यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भगवानगड असल्याचे सांगितले. याची मला पूर्वकल्पना नव्हती. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणारा आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली. निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. लोकांनी गैरसमज करू नयेत. मला जाण झालेली आहेत. न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा.